28.5 लांबी आहे तर आपण 1 इंच वळवायचं. 28.5 आहे तर 29.5 घ्यायचं. 1 इंच आपलं शिलाई मारण्यासाठी दाबण्यासाठी लागतं. इथं 1.5 इंच घ्यायचं. 2 इंचावर ही निशाण मारायची. 40 छाती असेल तर हे 9.5 घ्यायचं. अर्धा इंच कमी घ्यायचं. त्यानंतर आपण या ठिकाणी देखील 9.5 घ्यायचं. 40 छाती असेल, हे लुझिंगच्या शर्टासाठी आहे. आणि 12चा फ्रंट असेल तर 12.5 घ्यायचं. या ठिकाणी 3 इंचची लुझिंग आहे, म्हणजे मोकळं शर्ट आहे. तर या ठिकाणी देखील 12.5वर आपण निशाण मारलेलं आहे. हे जवळपास मोठ्या मापाचे शर्ट आहे, 40 छातीचं. त्यानुसार आपण या ठिकाणी सरळ निशाण मारायचे असते. त्यानंतर या ठिकाणी देखील आपण सरळ निशाण मारायचे आहे. सरळ निशाण मारल्यानंतर या ठिकाणी देखील आपण सरळ निशाण मारायचे आहे. या ठिकाणी देखील सरळ निशाण मारायचे आहे. आणि या ठिकाणी आपण 2.5 इंच गळ्यासाठी घ्यायचं. त्यानंतर 20.5ची शोल्डर जर असेल तर 11.15 या ठिकाणी घ्यायचं. कारण शिलाईमध्ये आपल्याला दाबण्यासाठी शिलाईमध्ये त्या ठिकाणी या प्रकारे क्रॉस घ्यायचं. 1.5 इंच हा क्रॉस 1.5 इंच असेल. हा क्रॉस 1.5 इंच असेल. त्यानंतर आपण या प्रकाराने कटाई करायची असते. नॉर्मल क्रॉस घ्यायचं असतं. हा गळ्याचा भाग आहे, याला गोल घ्यायचं. गोल घेतल्यानंतर या ठिकाणी 1.5 इंच क्रॉस घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी नॉर्मल अशी आपल्या कैचीने कापायचं. हा पुढचा फ्रंट आहे म्हणून हा पुढचा गड्डा आहे, याला गोल या प्रकारे घ्यायचं. आता सरळ आपण कापून घ्यायचं. सरळ कापल्यानंतर या ठिकाणी हा जो खालील भाग आहे याला या प्रकारे आपण सरळ कापून घ्यायचं आपल्या हिशोबात. सरळ कापल्यानंतर याला नॉर्मल या प्रकाराने जो खालचा गड्डा आहे त्याला या प्रकाराने आपण कापून घ्यायचं. आता या ठिकाणी आपण कैची मारायची. ही पुढची पट्टी आहे, ही पुढची पट्टी आहे, ही बटन पट्टी आहे आणि ही इकडून काच पट्टी आहे. याला उलटा आणि सीधा या प्रकारे निशाण मारायचे आहे. आता हा एक फ्रंट उचलून घ्यायचा. जो आखलेला फ्रंट आहे तो बाजूला ठेवायचा. आता हा फ्रंट आपण 12.5चा काढल्यानंतर मागची बॅग आपण 12 इंचची काढायची असते. पुढचा फ्रंट 12.5चा काढायचा असतो. मागची पाठ 12 इंचची काढायची असते. अर्धा इंच बॅग कमी असते. पुढचा फ्रंट 12.5चा असेल तर मागची बॅग 12 इंचची काढायची असते. हे किनार सोडून द्यायची. त्यानंतर या ठिकाणी 12 इंचवर आपण निशाण मारायचा असतो. तर हे 12 इंचवर आपण निशाण मारले, त्याला सरळ करून घ्यायचं. सरळ केल्यानंतर आपण हे सरळ केल्यानंतर फ्रंट या प्रकारे ठेवायचा. हे सोडून द्यायचं. त्याच्या खाली नॉर्मल या प्रकाराने आपण पुढचा फ्रंट, ही मागची पार्ट आहे, मागच्या पार्टवर पुढचा फ्रंट या प्रकारे ठेवायचा. या ठिकाणी 2 ठिकाणी मोजून घ्यायचे. हे 12.5 आणि ही 12. पुढचा फ्रंट 12.5 आणि मागची पार्ट 12 इंच यायला पाहिजे. त्यानंतर कटाई करताना या प्रकाराने करायची. नॉर्मल पुढचा फ्रंट उचलून अर्धा इंच पाव इंच सरासरी कमी कापायची मागची पार्ट, म्हणजे शर्ट जे उचकणारं असेल ते उचकणार नाही. या प्रकारे नॉर्मल उचलून घ्यायचं आणि या ठिकाणी या प्रकाराने कापायचं असतं. हे बाजूला काढून घ्यायचं. त्यानंतर हे आपण मागचा जो गड्डा आहे हा कच्चा कापला. कच्चा कापल्यानंतर ही सरळ पट्टी काढून घ्यायची. त्यानंतर ही किनार आपण काढून घेतली. किनार काढल्यानंतर आपण त्या गिऱ्हाईकांचे जे नाव आहे ते आपण या ठिकाणी टाकून घ्यायचं असतं. त्यानंतर आपण आता शोल्डर, यातून शोल्डर कशी काढायची ते पहा. शोल्डर डबल शोल्डर येईल किंवा नाही बसली तर सिंगल
शोल्डर देखील आपण काढू शकतो. 20.5 शोल्डर आहे, तर आपण जवळजवळ 22 या ठिकाणी काढलं. 22 काढल्यानंतर या ठिकाणी मागची जी वरची जी शोल्डर आहे ती आपण या प्रकाराने काढायची आहे. ती शोल्डर काढण्यामागे वेगवेगळे प्रकार आहेत, पण आपण या प्रकाराने काढत असतो. आता हे शर्ट जवळजवळ 75% कटाई झालेली आहे. फक्त त्याची शोल्डर आणि कॉलर कप आपण आता काढणार आहोत. या प्रकाराने जेवढं आपण शिलाईमध्ये दाबतो तेवढंच आपण हा भाग कायम ठेवायचा असतो. त्यावर हा पुढचा फ्रंट ठेवायचा असतो. हा पुढचा फ्रंट ठेवला या प्रकाराने ठेवायचा. हे आणि हे सेम ठेवायचं, सारखं ठेवायचं. त्यावेळेला हे कटाई होत असते. पहा, या प्रकाराने कटाई करायची असते. त्यानंतर या ठिकाणी आपण 4 इंच वरती घ्यायचं असतं. 4 इंचवर निशाण मारायचा. येथून 4 इंच निशाण मारायचा. हा 1.5 इंचचा तयार झाला. 20.5 शोल्डर असेल तर 11.25 आपण या ठिकाणी घ्यायचं. या ठिकाणी आपण 2.5-3 इंच घेतलं. त्यावर या ठिकाणी आपण 2 इंच घेतलं. आणि ज्यावेळेला शर्ट तयार होईल त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी जास्त छाटण्याची गरज नसते. हे छाटायची गरज नसते, म्हणजे शर्ट उचकणार नाही. आणि कॉलर 15ची असेल आणि कप 9.5चे असतील. 15ची कॉलर असेल 40 छातीला, 15ची कॉलर सरासरी योग्य आहे. 9.5चे कप योग्य आहेत. यावर आपण सरासरी नॉर्मल असा क्रॉस द्यायचा असतो. त्यानंतर या ठिकाणी पुढचा फ्रंट, मागची पाठ आणि बाही आणि ही शोल्डर काढलेली आहे. यातून या प्रकारे आपण त्याला असा आकार देऊन द्यायचा असतो. आता हे शर्टाची कटाई झालेली आहे. आता आपण याची कॉलर काढणार. कॉलर कशी काढायची, कप कसे काढायचे हे आता आपण पाहू. आता ही आहे 17ची कॉलर. 17मधून आपण त्याची 15 कशी तयार करायची हेही मी सांगणार आहे. 15ची कॉलर कशी काढणार, त्यानंतर शर्ट बनवायचं कसं हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहायचे. 17ची कॉलर घ्यायची. 17 म्हणजे 15 म्हणजे 7.5 येईल. 7.5ची कॉलर तयार होईल. कॉलर ह्याच प्रकारे आपण काढायची. आता हे आपण 15 घेतल्यानंतर या ठिकाणी आपण 17 घ्यायचं असतं. 17वर या प्रकारे नॉर्मल मोडायचं. नंतर या प्रकारे आपण याला या प्रकारे कापायचं. या प्रकारे आपण याला कटाई करून घ्यायची. त्यानंतर हे नॉर्मल काढून घेतली. ही झाली स्टँड पट्टी आणि ही झाली कॉलर. अगदी सोपा प्रकार आहे. आता आपण कप आणणार. मध्ये 9.5 इंच कप घ्यायचा. त्यानंतर याला नॉर्मल कापून घ्यायचं. त्यानंतर याला या प्रकाराने नॉर्मल, हे रेडीमेड शैलीतील प्रकार आहे. रेडीमेड सारखं सेम शर्ट आपण तयार करायचे आहे. या प्रकाराने कापल्यानंतर हे झाले आपली कप आणि कॉलर तयार. आता 40 छातीच्या हिशोबात याला 5-5.5चा खिसा लागेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.